आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस। स्वातंत्र्य दिनाच्या शेतकरी बांधवांना खूप खूप शुभेच्छा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा, महत्त्वाचे निर्णय आणि आज सकाळच्या महत्त्वाच्या 25 ठळक झटपट बातम्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा पहिला हप्ता महिलांच्या खात्यावर काल रात्री जमा झाला। म्हणजेच की एकूण 3000 रुपये काल रात्री दिवसभरामध्ये महिलांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली आहे। हे अनुदान 17 ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात पैसे येणार होते, परंतु काल रात्रीपासूनच हे पैसे महिलांच्या खात्यात पडण्यास सुरुवात झाली। ज्या महिलांना पैसे आले नाही अशा पात्र महिलांनी बँक खात्याला तुमचा आधार लिंक करा आणि तात्काळ 3000 रुपये मिळवा। पंतप्रधान पीक विमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटका अंतर्गत 2,54,333 शेतकऱ्यांना 178 कोटी 61 लाख रुपयांचा परतावा मंजूर झाला। म्हणजेच की पीक विमा मंजूर करण्यात आला आणि हा परतावा वाटपांची कारवाई 20 तारखेपर्यंत म्हणजेच की येत्या 20 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत। मित्रांनो, अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील। तुम्ही तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। 15 ऑगस्ट नंतर म्हणजेच की आजपासून पुढील काही दिवस महाराष्ट्रात पुन्हा वाढणार पावसाचा जोर, हवामान विभागाने दिली माहिती। लाडकी बहीण योजनेबद्दल आजची महत्त्वाची बातमी म्हणजेच की राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून अनेक महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज भरत आहेत। आतापर्यंत आलेल्या अर्जातून सुमारे 27,43,314 अर्ज बाद झाले आहेत, म्हणजेच की नामंजूर झाले आणि या महिलांना अपात्र ठरवण्यात आले। त्यात एकाच नाशिक जिल्ह्यामधील 1,43,683 अर्जांचा समावेश आहे। ज्यांचे बँक खाते आधार लिंक नसेल अशा लोकांचे अर्ज बाद होत आहेत। तुम्हाला हप्ता आला नसेल तर काय करायचे याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याक यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण सकल हिंदू समाज एकवटला आहे आणि या अत्याचाराचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी म्हणजेच की 16 ऑगस्ट रोजी संपूर्ण जळगाव जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत धक्कादायक बातमी समोर। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपयांचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा होत आहेत, परंतु मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 27 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरले आहेत। त्यांना 3000 रुपयांचा हप्ता मिळणार नाही। बांगलादेशातील हिंसाचाराचा कांदा निर्यातीवर मोठा परिणाम दिसून येत आहे। 3000 टन कांदा 100हून अधिक ट्रकमध्ये पडूनच आहे। कांदा निर्यातीवर व्यापाऱ्यांना 60 ते 70 कोटी रुपयांचा फटका बसण्याची भीती आहे, तर शेतकरी अडचणीत सापडण्याची भीती देखील आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये 3 हप्त्यात मिळतात। डीबीटी माध्यमातून म्हणजेच की थेट लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। आता वार्षिक 8000 रुपये हप्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे, म्हणजेच की 6000 रुपयांच्या ऐवजी 8000 रुपये शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी मागणी करण्यात येत आहे। अद्याप याबद्दल कोणतीही घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली नाही आणि शेतकरी मित्रांनो, पुढील 18वा हप्ता पुढील 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात आचारसंहितेनंतरच जमा होतील। महिलांसाठी महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी आपल्या बँक खात्यांशी आपला आधार क्रमांक लिंक केला नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। 3000 रुपये खात्यात जमा होत आहेत, त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये पहिला हप्ता जमा होईल। शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची नोंद सुलभ व्हावी याकरिता सरकारने ई पीक पाहणी व नोंदणी ॲप जाहीर केलं। मात्र हा ॲप शेतात चालत नसून अनेक वेळी प्रयत्न करून सुद्धा नोंदणी पूर्ण होत नसल्याने ऑफलाईन पीक पेरा नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्यातील गोविंदांना मिळणार 10 लाखांचे विम्याचे कवच। 24 ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत।
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यात पावसाचा जोर नसल्याचे चित्र आणि स्थिती पाहायला मिळत आहे। मंगळवारी म्हणजेच की 13 ऑगस्ट रोजी सकाळपासून 24 तासात तीनही जिल्ह्यांमध्ये मोजक्याच ठिकाणी तुरळक हलका पाऊस झाला। आज लाल किल्ल्यावरून पीएम मोदी मोठी घोषणा करण्याची शक्यता। आजच्या भाषणांमध्ये सर्वांचे लक्ष आणि मित्रांनो, मोठी घोषणा झाली तर सर्वात पहिले अपडेट आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत। कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागामार्फत राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये याप्रमाणे अनुदान, तर भुकटी निर्यातीस 30 रुपये याप्रमाणे किलो प्रोत्साहनपर अनुदान, तसेच राज्यांतर्गत उत्पादित होणाऱ्या दूध भुकटी निर्मितीस प्रति 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रोत्साहनपर अनुदानासाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। मात्र शासनाने ई-पीक पाहणीची अट यामध्ये टाकली आहे, त्यामुळे भावांतरांसाठी ई-पीक पाहणीची अट रद्द करा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे। राशन धान्य वाटपात सर्व्हर डाऊनची अडचण कायम, 2 महिन्यांपासून ई-पॉस मशीन चालेनात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वधार योजनेसाठी अर्ज सादर करावेत असे आवाहन करण्यात आले आहे। कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे शिरूर तालुक्यातील 44 गावांना मोठा फटका बसला। तालुक्यात पंचनाम्याला सुरुवात झाली आहे, परंतु एका कृषी सहाय्यकांकडे 2 ते 3 गावे असल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापही पंचनाम्याला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे। तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे कृषी अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र प्रशासनाकडून अद्यापही उपलब्ध झालेली नाही। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा म्हणजेच की शेतकऱ्यांना दुधाळ गाई म्हशींचे वाटप म्हणजेच की NDDB आणि मदर डेअरीच्या मदतीने हा प्रकल्प मराठवाडा आणि व विदर्भात राबवला जाणार आहे। प्रकल्पाची एकूण किंमत 328 कोटी 82 लाख रुपये आहे। याआधी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील 11 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला, पण आता मात्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्हे आहेत। या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यांची यादी बघू शकता आणि या जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प 2026-27 पर्यंत राबविण्यात येणार आहे। शेतकरी अपघात विमा योजना 4.5 कोटींचे अनुदान वितरित म्हणजेच की सांगली जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तब्बल 231 प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाकडे वर्षभरांपासून मंजूर झाले आहेत। त्यातून 4.5 कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे, तर 40 प्रस्ताव प्रक्रियेमध्येच आहेत। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना 3 लाखांचं कर्ज मिळणार, अर्थसंकल्पात बळीराजांसाठी मोठी घोषणा करण्यात आली। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनुसार देशातील आणखीन 5 राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच की KCC कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला। किसान क्रेडिट कार्ड हे शेतकऱ्यांसाठी कमी काळासाठी कर्ज असणार आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यकता असताना महत्त्वपूर्ण अशी आर्थिक मदत होणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड बद्दल आजची सर्वात मोठी बातमी आपल्याकडे आली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही किसान क्रेडिट कार्ड कशा प्रकारे घेऊ शकतात, आपल्या राज्यात किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे का, याची संपूर्ण माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा।